रतनबुवा स्पर्धेमध्ये ज्यांनी बरेच वर्ष खरं म्हणजे एमडी बरेच वर्ष अंपायरिंग केलं. दत्ताबाई चौधरी आमचे दत्ताशेठ चौधरी यांनी बरेच वर्ष अंपायरिंग केलं. जगाच्या पाठीवरील पहिली टेनिस क्रिकेट स्पर्धा कुठली असेल तर रतनबुवा स्पर्धे विनोद शेठ पाटील असेल. आमचे एकच वादा राजू दादा म्हणजे 2008 साली मी तिथं समालोचना होतो. खरं म्हणजे ते नवनाथ सालुंके होते त्यावेळी स्पर्धेला एवढ्या ग्लॅमर नव्हता. नंतर मात्र ग्लॅमर आला. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची जोडी जांभिवली नीरज कोंडिलकर आणि नॉनस्ट्रायकर फलंदाज. अतिशय दमदार आयोजन दमदार स्पर्धा. IPL देखील झक मारेल. IPL कसं 4-5 उघड्या नागड्या नंतर दुसरं काय आहे तसं आम्ही पण देऊ शकतो. थेट कामाटीपुरा गाठा तिथून आणा 4-5 जणी बरोबर की नाही. चला पहिला जोडा जांभिवली. अहो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. टॉस जिंकलाय जांभिवली संघानं. पहिल्यांदा फिल्डिंग आणि त्यांच्या विरोधात उसरली बुद्रुक. एक उसरली तिकडं आहे पनवेलला शिवकर उसरले. अच्छा अच्छा ही कुठली आहे. ही टेस्ट टू बेबी आहे नाही वाज आहे. अच्छा इकडची आहे नाही म्हणजे सांगायला बरं आहे ना. मनोरंजन ओनली एंटरटेनमेंट. आणि हा यस पुण्याला आउटसाइड दर्शन बॅकवर्डला गेला. पुण्याला चांगलं टायमिंग चेंडू डिपेश केलेला. सीमा रेषेलगत चांगलं फिल्डिंग. बघूया 11 वर्षाच्या तपश्चर्येनंतर 2015 त्याच्यानंतर ही स्पर्धा पिलनशेठ पालकर बघूया महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र आयोजित जय हनुमान आणि मोरिया केवाळे आयोजित संपूर्ण राजकारण बाजूला ठेवून ही स्पर्धा यशस्वी. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे अतिशय दमदार डॅशिंग व्यक्तिमत्व किंग मेकर रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र दमदार कार्यसम्राट प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाने ही स्पर्धांच्या कार्याचा गौरव करणारी. आणि हा पहिला धक्का पहिल्या वेकेचं पतन. पहिला गडी करत पहिला हादरा पहिला मुतखडा बाजूला. पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकून पहिल्या विकेचं पतन. पहिला गडी करत प्रथम विकेट स्वाहा. आदरांजली म्हणजे अजित बामचे गाववाले होते. सगळे आपलेच गाववाले. सगळ्या भैयाने आपल्याच भाभी आपल्याच भाडोत्रे आपल्याच असं समजायचा. वस्तुस्थिती नाही आहे. तिकडे जाऊन मार खाल. चला बॉलिंग मार्क तयार आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. चला समीर दादा या तुमचा सन्मानित केलं जाईल. आणि निलेश फडके पाले या. सुधीर आगलावे तुम्ही इथे उपस्थित या. निलेश या आपण आपला सन्मान केला जाईल. समीर दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. स्वतंत्र पालकर यांच्या शुभ असते. ओ टू कॉमेंट्री बघ दशरथ पाटील. धन्यवाद. सन्मान करून घ्या. काही तर पैसे द्यायची गरज नाही. ते काही असे घाबरतात तो खिशात घाला हात घालत काय नाही काय नाही. हे काही दमदार आहेत. मिलनचेर पालकर असलं टेन्शन नाही. हे केवालेवाले आहेत. हे हत्तीला चड्डी घालतील नाही. मस्कर नाही करत हत्तीवर. हे केवालेवाले आहेत. यांना नाद नाही करायचा. यस कांचन पालकर
5 दिवस जत्रा सगळा त्याच्यावर सोपवलाय, सगळा बघायचा. नंतर थांबा जरा, बसू द्या 5-10 मिनिटं. त्याला काजू बदामची प्लेट आहे एक, काजू बदामची प्लेट फक्त तो वर्गणी त्यालाच फक्त, नाही तर त्याला पापडी. नाही इतर सांगत मी तिकडे बघितलं होतं, ज्या आईला त्या शाले आणले होते ना, साला बेंबी पण झाकत नाही. ते आयला कमी झालं म्हणते दुखवट्यामध्ये कसा, ते तरी तुम्ही द्या, मग एक टाका अंगावर काहीतरी टॉवेल बिवेल नाही तर बॉडी टाका. चला बेंबी तरी झाकता आली म्हणजे एवढ्या शाली ट्रॉफ्या, चोटकोल्या एवढ्या ट्रॉफ्या तुम्ही आणता बस शाली. यस, व्यसनमुक्ती संघटनेचे यस, बारको गायकर फ्रॉम मालकर, फ्रॉम बारको मालकर, गाव कुठला? अच्छा, बारको पालकर. व्यसनमुक्ती, ज्याने कोणा दारूचा नाद असेल, पायांचा नाही दारूचा, यांच्याशी संबंध, हे व्यसनमुक्तीवाले आहेत. एक असा औषध देतात ना पाण्यामध्ये टाकून, दुसऱ्या दिवशी दारूकडे बघणार पण नाही. व्यसनमुक्तीवाले बारको पालकर. बसू द्या, एन्जॉय करू द्या ना का. उद्या शिवजयंती आहे, उद्या सगळा ड्राय डे आहे म्हटलं नाही बा, बंद आहे ना वाईन शॉप. येस, ड्राय डे. अरे ड्राय डे असतो ना त्या दिवशी जास्त पितात. हो हेस, पुन्हा दाखवते लाईन, पुन्हा चांगला टायमिंग. वाईडिश मिडवे केला, चेंडू गेलाय, दमदार टायमिंग. पुन्हा एकदा बॅट्समन इज गॉन, धक्का बसेल, दुसऱ्या विकेटचं बदन, सेकंड विकेट फॉलन, टोटल स्कोर इज 10 वर. धन्यवाद बाई. वाड्यावर झकमाता बाई इकडे केवालेले या, फक्त मैदानावर उजेड, बाजूला कालोख आहे. बारको पालकर जे व्यसनमुक्ती संघ ते अध्यक्ष आहेत, नितेश पाटील. आणि अध्यक्ष कोण नेमतात माहित आहे का? ज्यांनी जास्त जो आहे ना त्यालाच अध्यक्ष नेमतात. आता एका गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष नेकाचा होता, त्या अध्यक्ष उराडे एका महिन्याच्या भांडणे एका म्हणजे उरावर बसले होते. सांगा आता हे काय भांडणं सोडवणार गावातले, त्यांच्या मारामाऱ्या. मी म्हणतो अध्यक्ष होतो, जे आले याची डोकी त्याने फोडली, कसले भांडण सोडणार. तो म्हणतो तंटामुक्ती अध्यक्ष. शरद गायकर बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, बीजेपी वाले, त्यांच्या विरुद्ध बोलता येणार नाही, तर आम्हाला ईडी लावायचे. सध्या किंग मेकर आहेत रामशेठ ठाकूर, वन साइड इन पनवेल डिस्ट्रिक्ट. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. यस, मिलन शेठ यांच्यातर्फे आमच्याकडे 500 रुपयाचे कॅश प्राइज. धन्यवाद देतो मिलन शेठ. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग, डायनॅमिक, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, यांच्यातर्फे आमच्या पुढे 500 रुपयाचे कॅश प्राइज. धन्यवाद. नाही आता असेच उकळणार हो, त्याच्याशिवाय मजा नाही. नाही नाही, मी मस्करी करतो. मग मी जेव्हा जरी नवी मुंबईचा असलो, 80% माझं इकडं आहे. आणि आमचे भाचे आहेत कांचन पालकर, खरं म्हणजे आमचे जे स्वर्गवासी झाले ते आमचे देखील लाडके भाचे होते. खरं म्हणजे चला, मिलन शेठ पालकर आमच्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहे. त्यांनी आता सामना थोडा काही क्षणाआधी थांबवलेला आहे. मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. आकाश शेठ पाटील, माजी सरपंच विचुंबे, राजेश काकडे, उद्योजक विचुंबे, आणि त्यांच्या सोबत त्यांच्या अनेक सहकार्यांचं इथे आगमन होत आहे. चला, दमदार एंट्री. आकाश शेठ पाटील विचुंबे, माजी सरपंच, त्यांचं आगमन झालेलं आहे. दमदार एंट्री बघा मित्रांनो, एक दमदार एंट्री आपल्याला इथे बघायला मिळतो. सातत्याने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे. आणि विचुंबे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असताना ज्याने विचुंबे गावाच्या विकासाला दिशा देण्याचं काम ज्याने विकास पर्वच्या आपल्या माध्यमातून केलेलं आहे, ते विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री आकाश शेठ पाटील, राजेश शेठ काकडे, उद्योजक विचुंबे
यांचं इथे आगमन होत आहे. सातत्याने मैत्रीच्या दुनियावर राज्य करणारी व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे अशा स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय श्री आकाश शेठ पाटील माजी सरपंच बिचुंबे यांची दमदार एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून इथे झालेली आहे. त्यांच्या समवेत सुकापूर ग्रामपंचायत गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्रीनाथ शेठ भोपी, सन्माननीय आमचे कोलवाडी गावचे आदरणीय अशोक शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही जानुमान मोरिया क्रिकेट संघ केवाले यांच्या वतीने श्री बालाजी चषक आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आकाश शेठ आपलं आणि आपल्या सर्व सहकारी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. येस, एवढ्या गाड्या मोदी साहेबांच्या पाठीमागे नाही ज्या आयला आम्हाला घाम फुटला. काय गाड्यांचा हा जो ताफा बघितला, जो लवाजमा, काय दमदार एंट्री. मिलन शेठ पालकर, येस, केवाले गावची स्पर्धा म्हणजे खरोखर बऱ्याच वर्षानंतर किरवलीनंतर यांची ही स्पर्धा. येस, बॅट्समॅन नवीन फलंदाज, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज अनिल पाडेकर बडेकर. अच्छा, ओके. अतिशय रॉयल एंट्री. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम. रॉयल एंट्री. अतिशय दमदार स्पर्धा. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आणि यमडे सारखे एक दिग्गज सूत्रसंचालनकार, त्यांची अमोघ वाणी बरीच वर्षे ज्यांनी घासली, आम्ही सुद्धा घासली. ते नाही घासलं, अभ्यास घासला, दुसरा नाही. ज्याला घासायला आम्ही काय हजाम आहोत का काय का मोच्या? हो हो, येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये शॉर्ट मिड विकेटला आणि विकेट क्रमांक. येस, एमडी सर बघूया. अतिशय दमदार आवाज, पहाडी आवाज, झेल घेणारा समीर कोंडिलकर. यस, क्या बात आहे, दमदार झेल आणि विकेट जाईल तृतीय. दमदार स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेकडे संपूर्ण लोकांची ही लोकग्राहस्तव स्पर्धा, बहुचर्चित बहु अपेक्षित तब्बल 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा जबरदस्त इव्हेंट. बोलाडे, देवेश बोलाडे, नवीन बॅट्समन, निकनेम 90. क्या बात है, देवेश बोलाडे, निकनेम 90. 90 म्हणजे पॅक आहे, पण 90ची वेळ आता नाही. हो, येस, पुन्हा चेंडू निघून गेला. बघूया, अतिशय चांगली दमदार जांभेवली त्यांच्या विरोधात उसरली बुद्रुक असा हा विद्यमान सामना. अटीतडीदार नाट्यमय उत्कंठावर्धक दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेकडे तमाम रायगड वासियांचे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीची अतिशय लोकप्रिय स्पर्धा, केवाळ्याचे आयोजन. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. चला, इथे ये 4 धावा. जांभिवली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आदरणीय अमित मदने साहेब यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे स्वागत केलेलं आहे. दशरथ पाटील साहेब, आताच आपण आकाश शेठ पाटील बिसुंबे यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्या समेत आपण राजेश शेठ काकडे, ओमकार पाटील, अशोक भोईर, श्रीनाथ भोपी, राजेश काकडे, शंतुनी ओसारू, पवन वाघमारे, अक्षय गायकर
पवन शेलके, सन्माननीय करण पालकर, रोहित गायकर आणि अलंकार भगत यांचं व्यासपीठावर आगमन स्वागत आहे. यस यस विचुंब्यामध्ये फार मोठ्या पहिले स्पर्धा व्हायच्या. नाईटचं आयोजन खास करून. हो शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होईल. टोटल स्कोर झालाय 11 वर. अतिशय कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर. कमी धावसंख्या, वाजवी जुजवी मामूली किपाशी, नगण्य स्कोर. भिन्न 11 वर. तर आमचे जे स्क्रीनवर जरा कॅमेरामन तर राजेशजी काकडे साहेब, त्याच्या समवेत माजी सरपंच आकाश वाडी विचुंबे आणि कोलवाडीचे सन्माननीय हर्षद पाटील, अशोक भोईर अशा हा समाम जबरदस्त तांडा जो ताफा म्हणून बघताय. मिलन शेठ पालकर यांच्यावर जबरदस्त असलेलं प्रेम. आणि मिलन शेठ पालकर हे मग भैया दातृत्व करतो आणि अतिशय दमदार व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार असतो पण तो प्रोटेक्शन असेल. टोटल स्कोर झालाय. विकेट गेले तब्बल 4 विकेट, 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. असे वाताहत याताहत, कमी जुजबी वाजवी मामूली किपाशी, नगण्य धावसंख्या, किमान धावसंख्या. बॉलिंग मार्क तयार. शांडी सूरज सगळ्या बघा यथोचित स्पर्धा संपूर्ण प्रोफेशनल. खरं म्हणजे आज आमचे कांचन पालकर हे वास्तविक प्रोफेशनल आहेत, परंतु संपूर्ण जे भाषे त्यांनी तयार केला कारण संपूर्ण या स्पर्धेचे सीईओ आहेत. टॉस झाला का आता? काय मॅच कशी आहे कांचन? मॅच कशी विनर काही कशी रेग्युलर? येस. पहिल्या फेरीतील म्हटले शेवटचा सामना रमेश काकडे जिवा 11 पेंद्रानी त्यांच्या विरोधात मोई साईशा वावेघर वागेश्वर हरिग्राम. चला स्वर्गीय रमेश काकडे, जिवा 11 पेंदर विपक्षे, मोही साईशा 11 वागेश्वर हरिग्राम. नाणेपैकी साठी संपर्क साधावा. वाटते एमडी समाधान मोहीर यांची टीम असेल ना? येस येस. समाधान मोहीर एक फार मोठं नाव ज्यांची ही स्पर्धा जिवा 11. चला व्यासपीठ खऱ्या बघा आमच्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहतो आकाश दादा पाटील, सन्मान्य माजी सरपंच बिचुंबे आणि त्यांच्या समेत राजेश शेठ काकडे सर्व सहकारी, की असं म्हटलं जातं. आणि सन्माननीय जयदास कोंडिलकर, स्वरा एंटरप्राइजेस तुमचं स्वागत करतो. आणि कांचन पालकर, आकाश दादा असतील, राजेश काकडे असतील, यांच्याबद्दल एक म्हणावं लागेल की लाख लाख शिखरावरती कर्तृत्वाचं राज्य असतं. स्वतःच्या जखमा पुसून जनसेवेसाठी झगडण्याचे त्यांचे स्वप्न असतं. मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, इथली माती लय थोर, तिला कसं विसरावं असे म्हणणारे हे सर्व भूमिपुत्र आहेत. भूमिपुत्र म्हटलं तर लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्मलेले भूमिपुत्र. आणि म्हणूनच आपण म्हणतो भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्हीच नाव देणार, लोकनेते दिबा. यस क्या बात आहे. हा मोदी साहेबांचा आहे शब्द. हे दुसरे मोदी आहेत, हे आगरी मोदी. एमडी असले की टेन्शन नाही. हे चुकून लेट जन्माला नाही तर आचार्य तरी धक मारली असते त्यांच्या समोर. संपूर्ण साहित्य. हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा दा दिशाहीन मारी स्वैर मारा. एक धावेचा समर्थन, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फालका, एक धावेचा उतारा, एक धावेचा टॉनिक. टोटल स्कोईज 13 वर. येस धावसंख्या 13 वर 13 रन्स +1. ज्या हाय टेन्शनचे तारा आहेत त्याला जर बॉल लागला तर मी धावा धावून काढायचे आहेत प्लीज. येस मनसोक्त रात्रीपर्यंत धावा. जोपर्यंत आयोजक तुम्हाला थांबवत नाही तोपर्यंत धावा. ते तकानी म्हणजे झोपा इकडंच स्टेजवर उद्या उचलायला येतील. धावा झाल्या 15 रन्स. 11:15 वाजलेत. जरा 12ची आरती होऊ द्या. हो यस. स्विंग अँड मिस आउटसाइड द स्टंप. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, जालिम मारा, डॉट बॉल आउटसाइड द स्टंप. एकही धाव नाही. टोटल स्कोर इज 15.
अतिशय दमदार स्पर्धा. केवाळे गावचे आमचे भाचे कांचनचे पालकर, कारण कांचनचे पालकर का म्हणजे हे उदयोन्मुख आहेत म्हणजे ज्यांनी बरेच आपले स्कोरर निर्माण केले. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडूला लॉंगॉनला. त्या दिवशी एक स्कोरर बसवला होता. आता त्याने त्याचं त्याला संबंध काय लिहिलंय, असा स्कोरर ते मेडिकल स्टोरला टाकला, त्याच्या आईला डोक्याचे गोल द्यायचे, व्हायग्राचे गोल द्यायचा. ज्याला डोकं उठलं तर परवडेल, ते उठलं तर काय करणार, कुठं शोधायचं आता. कसं अक्षर कसं चकाचक पाहिजे. येस आउटसाइड द स्टंप पुन्हा. आणि हा लॉब केला, पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला आणि हा दमदार टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर, 6 रन आउट. बॅट्समन आहेत बघूया ज्युनियर आकाश तारेकर, ज्याच्या नावावर 19 बाईक्स. खरं म्हणजे ज्यावेळी आकाश तारेकर असताना तेव्हा जर लाईव्ह वगैरे असते ना, तर कमीत कमी 60 ते 70 बाईक त्याच्या घरासमोर लागले. तर एवढा तंत्रशुद्ध प्लेअर होता आकाश तारेकर. खरं म्हणजे हा रायगडचा वंडर बॉय होता. म्हणजे अजून आहे, पण तो त्यावेळी ग्लॅमर नव्हतं, एवढं क्रिकेट डेव्हलप नव्हतं झालं. ग्लॅमर नसल्यामुळं कदाचित जे आता केतन मात्रे बघतोय, करुण अंबाला बघतोय. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग, लॉंग ऑफला. यस आणखीन एक विकेट प्राप्त होईल. विकेट क्रमांक, अच्छा रिव्ह्यू टेकन. तर म्हणजे नो बॉल साठी बिमार आहे की काय. चला थोडाफार कोण आहे, शिवदास वाघमारे. चला यानंतरची लढत असेल स्वर्गीय रमेश काकडे, जिवा 11 पेंदर विपक्ष, मोही साईशा 11 वागेश्वर हरिग्राम, अशी लढत असेल. या शिवदास वाघमारे म्हणजे हा दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे. ज्याला कोणाचा निर्णय कोण देतोय. फेअर डिलिव्हरी चालू करा. यस लगेच निकालात. खरं म्हणजे असं इथं पाहिजे, न्यायमूर्ती जे सुप्रीम कोर्टात पाहिजे, लगेच निकालात. आहे पुन्हा एकदा चांगला फटका गोट्या अंबरकरांची सुकापूरला आहे. चेंडू मिड ऑफला. खरं म्हणजे गोट्या अंबाची इच्छा होती या स्पर्धेमध्ये यायची कांचन, पुन्हा आता तो काय करणार आता. नाही आहे तिथं सुकापूरला आहे. काय नाही, सगळे डुंगणाचे ताडगोळे झाले, छातीची झाली पत्रावर आणि गाल झाले खोबऱ्याच्या वाटीसारखे. काही नाही राहिलंय. पहिल्या चालीमध्ये टॉवर मध्ये गेला होता, लॉकडाऊन लागलं, परत इकडे आला, सगळं आहे तो विकून टाकला. $12,000चा गोट्या झाला 1200चा. नाही मस्कर नाही करत. अरे आम्ही जरा 15 वर्ष नसणं मी त्याला ओळखतो. येस आउटसाइड द स्टंप पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा, जालिम जलाल विषारी मारा, विकारी मारा, डॉट बॉल आउटसाइड द स्टंप. चेंडू निघून गेला वेगानं, अतिशय वेगवान चेंडू आणि षटक संपले जवळजवळ 4. टोटल स्कोर्स 23. अतिशय कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर म्हणजे प्रतिभा षटक जवळजवळ 6 पण नाहीत. 6/24 राहिलं शेवटचं अंतिम हाकेचं निर्वाणीचं षटक. याच्यानंतर समालोचक होते मनोहर पाटील. या तुम्ही चढा, आम्ही उतरतो. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या.
तर शेवटचं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज जांभिवली त्यांच्या विरोधात उसरली बुद्रुक. प्रफुल्ल कोंडिलकर. हे सगळं त्याला घेऊन आलं असतं खरं म्हणजे शांडी आला तर टाइमपास केला असता जरा 1000-2000 घेऊन गेला असता इथून तिथं मिलनच्या सारखे डान्स करेल तो असल्यानंतर टेन्शन नाही. चला प्रफुल्ल कोंडिलकर शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्क पण निघालाय. अंतिम आख्याचा निर्वांचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर शेवटचं षटक बॉलिंग मार्क तयार. जांभिवली. ओहो पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा शॉर्ट थर्ड मॅन जाईल. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 24. अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. धावा फार कमी आहेत. धावांसाठी दाही दिशा फिरविशी जगदिशा. धावांचं दुर्भिक्ष दुष्काळ चंचन धावांचे टिपूल. खरं म्हणजे पहिले टिपूल यायची बघूया. त्यावेळी तुम्हाला माहिती नसेल कदाचित शांडी पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं. बघूया विहिरीमध्ये पाणी नसायचं त्याला म्हणतात टिपूल म्हणायचं. टिपूल एप्रिल आणि मे महिना खास करून. चला पेंदर क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. वागेश्वर हरिग्राम या. चला यस जेव्हा 11 स्वर्गीय रमेश काकडे जेव्हा 11 पेंद्रन त्याच्या विरोधात मोई साईशा वागेश्वर हरिग्राम या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. आणि ह्या दमदार टायमिंग 6 रन. यस अतिशय धरती. यस गाण्यावर लावा तर प्लीज. ओ येस आउटसाइड द स्टंप पुन्हा चांगली डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक. धावा झाल्या वाटतंय 30 ना रे 30 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अतिशय दमदार स्कोरिंग. शुभम माली आमचे कांचनपारकांचे भाचे आहेत. नवीन तयार केल्यात पण तयार नुसता करून पाहिजे. कांचनपारच्या सुपाऱ्या पण द्या नाही का. तुला माझ्याकडे नंबर देऊन ठेव. कधी कधी आम्हाला विचारतात स्कोरर कोणी आहे का अवेलेबल. भरपूर स्पर्धा आहेत अजून. कदा झेडपी नाही. आता इलेक्शन झाले एकही नाही तोंडावर आहे ना. कांचन नाही ना. आता काही नाही सगळे झाले शांत झाले. सगळा पैसा बिसा उडवलाय. काही पडले ते झोपलेत. जखमाली ना म्हणतो उभा राहिलो म्हणतो. अरे बीजेपीच्या समोर इथं डाल शिंदे का तुमचे. हे बाले केले किंग मेकर आहे रामशेठ ठाकूर. येस महागौरव नाही नाही माझ्या नाही पाहिजे नाही खास पाहिजे नाही का. येस चॉकलेट बाय कुठं आहे. दीपक माली कुठं आहे जरा तोंड दाखवा जरा. अच्छा दीपक माली इज अ पोर्न स्टार. पोस्टर माहित आहे तुम्हाला. संकेत स्थळ देतो फक्त बिहाइंड द पट्टे मागे प्लीज. नशीब त्या मोदी साहेबांनी बंद केली पोर्नोग्राफी. आता पोर्नोग्राफी काही तुम्हाला विचारू नका प्लीज. प्लीज गो टू कामाठीपुरा. फक्त तिकडे मार खाऊन नाही कमी झालं. रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या पुढे इलाज नाही. कारण अतिशय दमदार परफॉर्मन्स. तर म्हणते कोटा संपला ना. टोटल स्कोर झाला तब्बल 37 आणि जिंकण्यासाठी म्हणजे 38 धावांची गरज. मनोहर पाटील प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. चला थँक्स दशरथ पाटील सर. जरा 1 मिनिट एमडी. तर रोमन 11 24 बोरले. अच्छा यस उद्या शिवजयंतीच आहे. अतिशय दमदार म्हणजे
शिवने खास मध्ये सेलिब्रेशन करणार म्हणजे आमचे कांचनजी मिलनजी पालकर साहेब. मनोहर पाटील तुम्हाला विनंती आहे, प्लीज या स्टेजवर या, प्लीज. कुठं आपण कुठं आमचा आवाज ऐकत असेल चल या मनोहर पाटील, स्वर्गीय रमेश काकडे, जीवा 11 पेंदर विपक्ष, मोही साईशा अर्थात मिलन शेठ पालकर असतील, स्वतंत्र पालकर त्यांच्या सुकन्याच्या नावाने वागेश्वर हरिग्राम संघ खेळतो. आज सदाशेठ म्हात्रे आहेत, आमचे शांताराम म्हात्रे आहेत, हरिग्राम गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व. स्वागत करू तुमचं. चला नाणेफेक केली जाईल. वागेश्वर हरिग्राम, जीवा 11 पेंदर आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय आकाश शेठ पाटील, की ज्यांच्या सौभाग्यवती नम्रताताईंना यापूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या समवेत राजेश काकडे या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. आकाश बघा, फिजिकल फिटनेस बघा, राजासारखं व्यक्तिमत्व. राजेश म्हटलं ना, राजासारखं मन आणि मनासारखा राजा. चला नाणेफेक केली जाईल. आकाश दादा आपण नाणेफेक करावी. सामना 5 षटकांचा असेल. राजेश काकडे यांना पाहतो. चला हेड अँड टेल नाण्याचे दर्शन या बाजू. चला बोला गणपती बाप्पा. आणि नाणेफेकीचा कौल हरिग्राम. बोला फक्त निर्णय. शतरक्षण करणारा स्वीकारलेला आहे आणि जीवा 11 पेंदर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. मोई आणि साईशा वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ आमच्या मिलन शेठची एक सुकन्या आहे, एक आमच्या स्वतंत्र दादाची सुकन्या. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता याची या. चला मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मिलन शेठ प्रथमतः आपण आकाश शेठ पाटील माजी सरपंच बिचुंबे. आकाश शेठ पाटील चला होऊन जाऊन द्या. आहेत होऊन जाऊन द्या खर्च. आकाश शेठ आहेत सरपंच, पूर्व सरपंच. सन्माननीय आकाशदादा पाटील बिचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्व, की संघर्षाचं नाव तू, मनाचं ठाव तू आकाशदादा, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल राजेशदादा काकडे. या राजेशदादा समाजामध्ये वावरत असताना विचारांचा भसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासलेला आहे, अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान मिलन शेठ पालकर यांच्या शुभा उपसरपंच होण्याचं भाग्य लाभले. या ओमकारचा आपण सन्मान इथे करूया. फिजिकल फिटनेस बघा, मिस्टर जॉन सेनाचा तो खास चाहता आहे. जॉन सेना चला निश्चित स्वरूपात एक शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व, की असं म्हटलं जातं की सातत्याने चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे, असे शांत संयमी शीतल स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्मान्य आकाश शेठ आमचे अशोक शेठ भोईर कोलवाडी यांचा येतोची सन्मान श्री बालाजी चषक आणि आमदार चषकाच्या माध्यमातून मिलन शेठ पालकर स्वतंत्र पालकर या बंधुप्रेम जोडीच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्रीनाथ भोपी. या श्रीनाथ हे आपण त्यांच्या समवेत राजेश काकडे आणि शंतनू ओसारी. या
शंतूने आपण या बघा, एका एकाचा सन्मान करता येणार नाही. सामना सुरू होईल, सन्मान सुरू असेल. सामना स्टार्ट. पवन वाघमारे, अक्षय गायकर, पवन शेलके, करण पालकर, रोहित गायकर, अलंकार भगत, शाहिद शेख, केवल अवसरमल आणि अक्षय मोहिते. हा चेंडू थर्डमॅन सीमेरेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी. आणि त्यानंतर जयदास कोंडिलकर आणि गौरव काकडे या सर्वांची नावं आम्ही अनाउन्समेंट केलेली आहेत. या तुमचा सन्मान केला जाईल. गो टू कॉमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. मरियाई जाम्बुली बनाम जय हनुमान उसरली के बीच में लड़ाई. उसरली टीम ने पहले बल्लेबाजी की थी, केवल 36 जोड़े और 37 का टारगेट. शुरुआत पहली गेंद के ऊपर चौके के साथ हुई है. अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में. रिवर्स की यह कोशिश थी, गेंद हवा में है. खिलाड़ी पीछे दौड़ तो रहे हैं सीमा रेखा के नजदीक, जब तक गेंद को रोका गया. तीसरे की कोशिश मना किया था पहले, जयेश का कॉल था. जयेश यहां पर कलेक्ट नहीं कर पाए, मौका बना था. खतरे में थे सूरज, खतरे में थे रोशन. पहली गेंद के ऊपर चौका, दूसरे पर 3 आ चुके हैं. 37 रनों का है टारगेट. 38 का टारगेट है. बल्लेबाजी कर रही है मरियाई जाम्बुली क्रिकेट टीम. और जाम्बुली क्रिकेट टीम को सपोर्ट करने के लिए कांचन भाई पालकर, इनके अजीज दोस्त जो उनके दिल के काफी करीब है, सम्मानीय अमित जी मदने साहब दापोली से आ चुके हैं. तो उनका भी तहे दिल से स्वागत है और उनसे गुजारिश होगी आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है. इसी बीच गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा एक और चौका. हमारे साथ है, लेकिन जिस तरीके से शुरुआत हुई है इस तरीके की शुरुआत नहीं चाहती थी उसरली क्रिकेट टीम. लेकिन मरियाई जाम्बुली क्रिकेट टीम अब तक का कमाल का प्रदर्शन. जयेश के ऊपर हमले, कोई जोखिम नहीं उठा रहे अब तक, लेकिन चौके आ रहे हैं. जड़ में फेंकी हुई गेंद थी, खिलाड़ी मौजूद है. दिवेश का थ्रो डायरेक्टेड, मौका बना. पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा. बिग पिच रन आउट. सूरज कोंडिलकर गॉन. चला इथे अजून मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. पवन दादा वाघमारे आपला सन्मान इथे केला जाईल. या पवन वाघमारे यांचा सन्मान इथे केला जाईल. शंतनू ओतारी, त्यानंतर अक्षय गायकर ज्यांची नावं घेतलेली आहेत बघा. अक्षय गायकर, पवन शेलके, करण पालकर, रोहित गायकर, अलंकार भगत, शाहिद शेख, केवल अवसरमल, अक्षय मोहिते, जयदास कोंडिलकर, गौरव काकडे, पवन वाघमारे, उद्योजक उरण, या सर्वांचा सन्मान केला जाईल. तर सन्माननीय भरत पालकर सर आणि त्यांच्या समवेत रामदासजी गायकर सर यांना मी विनंती करेन या आपण मंचावरती. ग्यारह रन बने हैं दोस्तों, 1 विकेट के नुकसान के ऊपर. जयेश डांगरकर पहला ओवर फेंक रहे. नीरज कोंडिलकर अभी भी आए हैं मैदान में. रोशन उनका साथ निभा रहे, 2 गेंदों में 7 बनाए हैं. 11 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. क्या उसरली क्रिकेट टीम कमबैक करेगी मैदान में? विकेट एकमात्र जरिया है इस मुकाबले में वापसी करने का, लेकिन कमाल का प्रदर्शन जाम्बुली टीम का अब तक चलता है. ओवर द विकेट से ये गेंद स्वीप करना चाह रहे थे, कहीं पे गेंद, कहीं पर बल्ला, कहीं पर निगाहें, कहीं पे बल्ला घुमा. डॉट गेंद की समाप्ति. सन्माननीय शाहिद शेख यांचा हेतूचे सन्मान मिलनबाईंच्या शुभास्ते केले जात आहे. केवल अवसरमल आणि अक्षय मोहिते या आपलाही सन्मान इथे केला जाईल. अंतिम गेंद का खेल बाकी है. जयेश डांगरकर सामने होंगे बल्लेबाज ऑन स्ट्राइक. यहां पर रिवर्स खेलने की यह कोशिश फिर से रही नाकाम. रोशन घरत मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं. जयेश डांगरकर का पहला ओवर हुआ समाप्त. रन आए टोटल 11 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. मरियाई जाम्बुली.
वाले गावाच्या कांचन पालकरला मानिती लोक सारी हाय कांचन पालकर स्कोरर यो लई भारी हाय कांचन पालकर स्कोरर यो लय भारी. चला करण पालकर या आपला येतोची सन्मानित केलं जाणार आहे. चला बिचुंबे गावातील मैत्रीच्या दुनियातील एक राजा माणूस आणि एकेकाली ज्यांच्या सौभाग्यवतीनं गुरु ग्रामपंचायत बिचुंब्याच्या सरपंच होण्याचं भाग्य लाभलं नम्रताताईंना ते आमचे परममित्र एकच वादा आकाश शेठ पाटील बिचुंबे यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. दादा असं म्हटलं जातं संत वाचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. चला बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. 24 गेंदें बची है, 27 रनों का टारगेट है. क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. वो लड़ने का जज्बा आपके पास होना चाहिए, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. डरना मना है दोस्तों, डर के आगे हमेशा जीत छुपी होती है. क्या उसरली टीम कमबैक करेगी या फिर मुकाबला एक तरफा चलेगा? मुकाबला कोई भी जीते, हम तो सिर्फ एंटरटेनमेंट चाहते हैं, और ये मुकाबला क्या हमें एंटरटेन कर पाएगा? यहाँ से मरियाई जाम्बिवली हल्की सी हावी है, अब तक भारी है मुकाबले में. रोशन ठाकुर की ये गेंद हल्के हाथों से खेला, अच्छी सोच है, दूसरे की मांग है, तेज दौड़ना होगा. दिवेश हुए फंबल, तीसरे की मांग है. अनिल शायद वहां पर मौजूद थे, एक दूसरे को देखते रह गए. गेंद ने दिया था चकमा और तब तक 3 रन पूरे कर लिए. सही सोच है, ये क्रिकेट की में आपके पास खासियत होनी चाहिए. हल्की सी नजरें हटी थी उसरली टीम की, उसका पूरा फायदा उठाया और सिंगल को डबल में, डबल को ट्रिपल में कन्वर्ट किया मैदान में और 3 रन बटोरे. कमाल का प्रदर्शन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. रोशन गरत और नीरज कोंडिलकर की ओर से रन बने हैं. 3 रनों के मदद से टोटल 14 रन बने हैं. हर मुमकिन क्या प्रयास किया जाएगा. उसरली क्रिकेट टीम की खासियत विशेषता रही है कि अंतिम क्षणों में मुकाबले बदलते हैं. गति में मिश्रण था, मिड ऑफ को क्लियर करेंगे. इरादे अलग है रोशन गरत के. कमाल की बल्लेबाजी, एक और चौका. कमाल की बल्लेबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम है. रिस्क फ्री बल्लेबाजी चलती भी, कोई जोखिम नहीं उठा रहे. खराब गेंदों के ऊपर प्रहार है. ये गेंद बड़े स्ट्रोक की तलाश, पीछे खिलाड़ी मौजूद, अनुमान कोई गलती नहीं होगी. दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर. सन्माननीय रोहित पाटील शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा येतोची सन्मानित केला जात आहे. अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि यानंतर प्रणव डांगरकर, प्रणव दादा या आपला सन्मान केला जाईल. राधाकृष्ण डेअरी फार्मचे ओनर्स रोहित शेठ गायकर या दादा आपलाही येतोची सन्मानित केला जाईल. ज्यांचे नावं अनाउन्समेंट केली बघा त्यांनी समोर या. ओ टू कमेंट्री बॉक्स आमचे मनोहर पाटिल वाजे यांच्याकडे बोलूया. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. 3 गेंदें पूरी हो चुकी है, 2 में 7 आए थे, लेकिन तीसरी गेंद के ऊपर कमबैक है. क्या अंतिम क्षणों में क्या बाजी पलटेगी? क्या कहानी में कोई ट्विस्ट बाकी है? कि ये क्रिकेट का ड्रामा अंतिम क्षणों तक चलेगा या फिर मरियाई जाम्बिवली 21 में 20 चाहिए, आसानी के साथ मुकाबला जीतेंगे? तीसरे और चौथे नंबर के खिलाड़ी मैदान में है नीरज कोंडिलकर, उनका साथ निभाने के लिए नए खिलाड़ी इनेक्ट नंबर 4 राहुल कोंडिलकर. दोनों खिलाड़ी नए हैं, क्या सेट होने के लिए समय लेंगे या फिर बड़े स्ट्रोक अपनाएंगे? क्या नतीजा आएगा? रोशन ठाकुर है तैयार. आड़ा बल्ला घुमाया, सामने से छक्काया. अब मैदान के अंदर डॉट गेंद की समाप्ति होती हुई. जिसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत न टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादे मजबूत होने चाहिए. लगातार बैक टू बैक दूसरी डॉट आई. मुकाबले में हल्की सी वापसी के संकेत दे रही है जय हनुमान उसरली. लगातार डॉट गेंदों से दबाव बढ़ेगा,
बड़े स्ट्रोक का दबाव बढ़ेगा राहुल कोंडिलकर के ऊपर। रन बने हैं टोटल 18। अंतिम गेंद लगातार बैक टू बैक, ये तीसरी डॉट आई। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 18। अब आने वाली 18 गेंदे और 20 रनों की है जरूरत। थँक्स मनोहर पाटील इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे। राधाकृष्ण डेअरी फार्मचे ओनर्स आदरणीय रोहित शेठ गायकर या रोहित शेठ दमदार व्यक्तिमत्व बघा मित्रांनो, एक दिलदार दोस्तीच्या दुनियातील मैत्रीच्या दुनियातील एक राजा माणूस बघा, त्यांचा जल्लोष मध्ये स्वागत इथे केलं जात आहे। यानंतर सन्मान असेल सदाशेठ मात्रे या सदादादा या पोलीस पाटील हरिग्राम चला राहुलभाई निंबाळकर उसारली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व। राहुलभाई तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे। आणि उसारली गावचे पोलीस पाटील सन्मानित दीपकदादा पाटील क्रिकेटचा आनंद घेतात। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उसारली प्रीतेदादा डांगरकर यांना आपण पाहतो। त्यानंतर माजी सरपंच नितीनदादा काठावले, एकेकालचे नामांकित क्रिकेटर आजही चांगला क्रिकेट खेळतात, त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत। चला दशरथदादा डांगरकर तुमसे मनपूर्वक स्वागत आहे। 18 गेंदे जीतने के लिए 20 की जरूरत। दिवेश बोलाडे आएंगे गेंदबाजी में, रन रोकने के लिए जाने जाते हैं। अब दबाव है, मैं तो कहूंगा बल्लेबाजी करने वाली मरियाई जाम्बिवली के ऊपर, क्योंकि पिछली 4 गेंदों में एक भी रन नहीं आया। दोनों खिलाड़ी नए नवेले हैं। अब नीरज होंगे स्ट्राइकर एंड के ऊपर। दिवेश की पहली गेंद, टप्पा गिरा, हल्की सी बाहर की तरफ निकली। डॉट गेंद के यहां से समाप्ति होती हुई। पिछली 6 गेंदे डॉट है, पिछली 5 गेंदे डॉट है दोस्तों, और इसी का नतीजा है मैदान के अंदर। आने वाली गेंदें बचेगी 17 और जीतने के लिए 20 रनों की कंपलसरी जरूरत है। स्ट्राइकर एंड के ऊपर नीरज तैयार है। विकेटों की सख्त तलाश उसरली को। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद है। विकेटों के पीछे अजय की पैनी निगाह है, सुरक्षित हाथ है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई धीरे धीरे मुकाबला गर्म हो रहा है। अंतिम 16 गेंदे और 20 रनों की है अभी भी आवश्यकता। क्या बात है, दिवेश बोलाडे अकेले के दम पर इस मुकाबले में वापसी के संकेत, वापसी हो चुकी है। क्योंकि वही इंसान रिकॉर्ड तोड़ता है जिसके रगों में खून नहीं, जुनून दौड़ता है, और जुनून से भरी यह गेंदबाजी है। लेकिन मरियाई जाम्बिवली एक बड़ी स्ट्रोक की तलाश से एक बुरी गेंद ढूंढनी है मुकाबले में वापसी के लिए। लगातार 4 डॉट है। दिवेश बोलाडे ने मुकाबला बदला है। 14 गेंदें बचेगी जीतने के लिए। 20 रन की अभी भी है आवश्यकता। अच्छा मुकाबला चलता है वह गेंद और बल्ले के बीच में। जबरदस्त लड़ाई, जबरदस्त मुकाबला। हार के भी देख लिया, फिर किस बात का गम है। चल उठ और इस कदर दुनिया को दिखा दे कि तेरे अंदर कितना दम है। और दमखम कौन दिखाएगा मुकाबले में, किसकी जीत किसकी हार, किसके हिस्से में खुशी किनके हिस्से में गम है। अंतिम 14 गेंदे 20, 5 गेंदे डॉट है। दिवेश बोलाडे मेडन के कगार पर खड़े हैं। पिछली 9 गेंदे मरियाई जाम्बिवली ने एक भी रन नहीं बनाया। अंतिम गेंदे बचेगी 13 और जीतने के लिए 20 रनों की है आवश्यकता। अंतिम गेंद, तालियां बजती रहनी चाहिए दिवेश के लिए। मेडन आएगा मुकाबले में पूरी तरीके से वापसी। जैसे मैंने पहले भी कहा था, ये जय हनुमान उसरली है जो अंतिम क्षणों में मुकाबले बदलने के लिए जाने जाती है, और मुकाबले में वापसी हो चुकी है। अब हिस्सा बराबरी पर है। 12 गेंदे 20 की जरूरत। चला इथे मनोहर बघा, इथे दिव्येशने निर्धाव षटक घातलं। करणबाई पालकर यांच्या वतीने त्याचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। राहुलभाई निंबाळकर या उसारली तुमचं इथे आगमन झालेलं आहे। डाव्या बाजूला आपण उभ्या स्टेजच्या या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। शर्यत चंद्या सिकंदर आणि भिंगरी ग्रुपच्या वतीने 80-85 संघ वाकडी
संघाने पहिला विजय संपादित केला. वर्तमान लढत उसाली क्रिकेट संघासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. तो अक्षय गायकर स्टेज के ऊपर आपको भी आना है. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों. 12 में 20, क्या बात है, क्या मुकाबला बना है दोस्तों. मुकाबला खड़ा था दोस्तों, 22 में 20 चाहिए थे. अब समीकरण बचा है, अंतिम गेंदे बचेगी 12 और 20 की आवश्यकता. खेल ताश का हो या जिंदगी का या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाओ जब सामने बादशाह हो. क्योंकि मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं. अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं. और मुकाबले में क्या वापसी करी है दोस्तों, जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. शुरुआत जयेश ने की 11, रोशन ने फॉलो किया 7. वहां पर रनआउट जो काफी बेशकीमती साबित होगा सूरज कोंडिलकर का. नीरज कोंडिलकर पहली गेंद के ऊपर 3 बनाए थे, लेकिन उसके बाद मेडन भी खेला. 12 में 20, क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक. जितना दबाव बना था वो दबाव हट चुका है. स्ट्राइकर एंड के ऊपर थे राहुल कोंडिलकर, बड़ा धमाका. जांभूलपाडा क्रिकेट संघ या स्पर्धेत क्वालिफाय झालेला आहे. खऱ्या अर्थाने त्या संघाचे पुरस्कर्ते आहे करणभाई पालकर यांच्या वतीने ते 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला महागुरु या नात्याने आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 24 रन बने हैं. अंतिम गेंदे 11, जीतने के लिए 14 की जरूरत. अच्छा स्ट्रोक खेला था राहुल कोंडिलकर ने. गेंदबाज अजय एक बार फिर से तैयार. एक और, इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं, ये बताते हुए राहुल कोंडिलकर. गडी आहे गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. अंतिम गेंदे अब बचेगी यहां से. 10 गेंदे बचेगी, जीतने के लिए 8 क्या बच सकता. अब यहां से हल्की सी छोटी सी टीम मीटिंग है, लेकिन राहुल कोंडिलकर, तारीफ करूंगा इस खिलाड़ी की, क्योंकि जिस खिलाड़ी ने आते ही 3 गेंदे डॉट खेली, उसके बाद लगातार 6 गेंदे डॉट आई टीम के लिए, लेकिन उसके बाद अपने आप को प्रस्थापित रखा मैदान में. यही तो क्रिकेट है दोस्तों, यहां पर बाजियां पलटने में जरा सी भी देर नहीं लगती. 12 में 20 चाहिए थे. अब समीकरण मरियाई जांभुली के लिए आसान है. 10 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता. सन्मानित कोलवाडी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अजय भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे. अजय दादा या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ओटो मनोहर पाटील. अब 10 गेंदे 8 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए. अजय डांगरकर पूरी तरीके से दबाव में. इसी मौके का फायदा उठाना चाहेगी मरियाई जांभुली. और राहुल कोंडिलकर लगातार 2 छक्कों से पूरी तरीके से तख्ता पलट चुका है इस मुकाबले का. 10 में 8 की जरूरत है. 30 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. जय हनुमान उसरली और मरियाई जांभुली के बीच में यह अच्छी लड़ाई है. धीरे धीरे कर पारी को आगे बढ़ाया जा रहा है, क्योंकि यूं ही नहीं जीता था कछुआ खरगोश से. उसकी चाल धीमी थी पर लगातार थी. लगातार रन बने, लगातार 2 छक्के आए और मुकाबले में वापसी हो चुकी है. 10 गेंदे 8 रन. क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा. यह अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है वहां पर. एक ही रन है. सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. सिंगल की मदद से चोर बदलेंगे बल्लेबाज. आने वाली 9 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की अभी भी आवश्यकता. जबरदस्त लड़ाई है. 31 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं. अजय डांगरकर 3 गेंदे फेंकी, 13 खर्च है. सामने होंगे नीरज कोंडिलकर. नीरज के बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हो रहा है. डॉट गेंद की समाप्ति है. लगातार 7वीं गेंद डॉट खेली है नीरज ने. दबाव है उनके ऊपर. समीकरण बचेगा, आंकड़े बदल रहे हैं. 8 गेंदे और जीतने के लिए 7 रन की अभी भी जरूरत है. आगे गेंद को फेंका, स्वीप करना चाहिए थे. पीछे खिलाड़ी मौजूद है, जयेश डांगरकर आएंगे. 1 रन का इजाफा है. अंतिम गेंदे बचेगी 7 और जीतने के लिए 6 की आवश्यकता.
जैसे कहते ना, जो लोग जोखिम उठाने की हिम्मत रखते हैं वही असली विजेता होते हैं। अंतिम गेंदे 7 और जीतने के लिए 6 रन की ही आवश्यकता। एक बड़े हिट की बात है, एक अच्छा स्ट्रोक, मुकाबला आपका है मरियाई जांबिवली। लेकिन क्या यहां से मुकाबला जीतने में कामयाबी मिलेगी या फिर उसरली क्रिकेट टीम फिर से कमबैक करेगी? 7 गेंदे और जीतने के लिए 6 रन की जरूरत। राउंड द विकेट से अंतिम गेंद, अंतिम गेंद, गेम इज ओवर। राहुल कोंडिलकर यू ब्यूटी और मुकाबला जीता मरियाई जांबिवली। कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड बॉयज। थँक्स मनोहर पटेल. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये मर्याई जांभिवली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात. संघाचा आम्ही जानमान मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ केवाले यांच्या वतीने अभिनंदन करतो. जानमान उसरली क्रिकेट संघ, तुम्ही इथे श्री बालाजी आणि आमदार चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चला या सामन्याचा सामनावीर तो इस मुकाबले के हीरो, मैन ऑफ द मैच, जिन्होंने 1 ओवर फेंका, रन खर्च किया केवल 1 और 3 सफलता जिसके नाम के ऊपर, सर्वेश कोंडिलकर, मैन ऑफ द मैच। सन्माननीय प्रकाश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ यावं आपण व्यासपीठावर, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर या सामन्याचा सामनावीर सर्वेश कोंडिलकर. सर्वेशला सामनावीराचा किताब दिला जाईल. इथे आदरणीय आकाश शेठ पाटील आणि सन्माननीय राजदादा काकडिया आपल्या शुभास्ते सर्वेश कोंडिलकरचा गौरव इथे केला जाईल. या राजदादा पालकर